नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी खेमराज चामोर्शीकर तुमचं सर्वांचं टेक्स्टबुक सुपर कोचिंग मध्ये स्वागत करतोय. एक जिओ पॉलिटिक्स मध्ये खूप मोठी अपडेट आहे की अमेरिकेने दिलेला जो युक्रेन रशिया यामध्ये वॉर थांबवण्यासाठी जो पीस प्लॅन होता त्यावर आता कुठतरी ते मान्य करण्याच्या दृष्टीने आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणजे रशिया आणि युक्रेन हा जो युद्ध आहे बऱ्याच दिवसांपासून जो सुरू होता तो आता कुठतरी थांबू शकतोय असे संकेत आपल्याला दिसत आहेत. कारण झालं काय की जो प्लॅन होता जो अमेरिकेने दिलेला होता त्यावर युक्रेनने आता मान्यता दर्शवलेली आहे. हे म्हटलंय की त्यातले जे कोर पॉइंट्स आहेत त्यावर आता आमची अंडरस्टँडिंग बनलेली आहे. हा नक्कीच आता हा जो प्लॅन आहे हा रशियाकडे जाईल आणि मग फायनली काय जे डिसाईड होईल ते व्हायचं होणार. पण तुम्हाला हे पण अपडेटेड माहित असेलच की इथून 5-6 दिवसा आधीच रशियाने युक्रेनवर एक खूप मोठा अटॅक सुद्धा केलेला होता. मिसाईल्स आणि ड्रोन्स या सर्वांचा त्यांनी तिथे वापर केलेला होता. त्यामुळे लगेच असं होईल का ही तर वेळ कळवेल. पण एक इथून काय म्हणता येईल आपल्याला की चान्सेस आहेत, चान्सेस वाढलेले आहेत, हे नक्की म्हणता येईल. नेमका मुद्दा काय आहे आणि कोणकोणते असे पॉइंट्स आहेत ज्यावर युक्रेन मान्य झालेलं आहे आणि काही कोणते असे पॉइंट्स आहेत जे अजूनपर्यंत रिझॉल्व्ह झालेले नाही आहेत, ते आपण सर्व समजून घेऊ या व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुम्हाला काय वाटतंय नक्की चॅट बॉक्समध्ये कळवा की खरंच इथून या युद्धाला शेवट येणार की नाही येणार हे नक्की तुम्हाला सांगता येईल. राईट? चला. त्याआधी इथं मी माझा नंबर नोट केलेला आहे. तुमची कोणतीही क्वेरीज आहेत एमपीएससी यूपीएससी एक्झाम रिलेटेड, सिलेबस रिलेटेड, स्ट्रॅटेजी रिलेटेड किंवा माझा जसा विषय आहे सायन्स त्या रिलेटेड कोणतीही क्वेरीज आहेत या नंबरला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करता येईल. सेम नंबर व्हॉट्सअपला सुद्धा आहे आणि व्हॉट्सअपला आपण एक ग्रुप सुद्धा तयार केलाय सायन्ससाठी. तो जॉईन करायचा तरी पण या नंबरला कॉन्टॅक्ट करा. माझा टेलिग्राम चॅनल आहे खेमराज सर अंडरस्कोर टेक्स्टबुक. यावरच माझ्या सर्व सेशनचे अपडेट्स आहेत, पीडीएफ आहेत ते मिळतील. सोबत इंस्टाग्रामला सुद्धा मी रेग्युलर कंटेंट आहे तो शेअर करत असतो. ठीक आहे. इथं प्लेलिस्ट मिळेल. या प्लेलिस्टमध्ये माझे हे जे रेग्युलर जे व्हिडिओज आहेत करंट अफेअर्स रिलेटेड हे सर्व तुम्हाला इथंच पाहायला मिळतील. करेक्ट? बघा काय आहे बॅकग्राऊंड काय की कंटिन्युअस डिप्लोमॅटिक एफर्ट्स आहेत हे सुरू होते आणि यातच अमेरिकेने एक पीस फ्रेमवर्क आहे तो सर्क्युलेट केला. दोन्ही देशांना पाठवला, रशिया आणि युक्रेन दोघांनाही पाठवला आणि एक हाय लेवल मीटिंग झाली कुठं तर जिनिवामध्ये. या मीटिंग मध्ये होते कोण कोण? युक्रेनचे काही अधिकारी, युएस आणि युरोपियन काही अधिकारी सुद्धा होते. आणि फायनली युक्रेनने यावर म्हटलंय की अंडरस्टँडिंग ऑन द कोर टर्म्स, म्हणजे काही जे जे कोर टर्म्स आहेत, जे मुख्य ज्या बाबी आहेत त्यावर काहीतरी अंडरस्टँडिंग आलेली आहे. म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल की जरी हे प्रिलिमिनरी स्टेज जरी असली तरी पण आपल्याला हाय चान्सेस आहेत की यावर आता कुठंतरी इथं कुठतरी आता काय तर या युद्धाला शेवट येऊ शकते म्हणून. बघू यावर की रशिया नेमकं यावर काय त्यांचे विचार सांगतात किंवा रशियाला कोणकोणत्या बाबी मान्य आहेत, कोणत्या नाही आहेत, हे सर्व डिसाईड झाल्यानंतर मग सांगता येईल की नेमकं युद्ध थांबतोय किंवा नाही थांबतोय. बट याची सुरुवात झाली आहे असं आपल्याला नक्की म्हणता येईल. बघा मुद्दा हा आहे की कोणत्या अशा बाबी आहे ज्यावर आतापर्यंत युक्रेनने मान्य केलेले आहेत. या आधी सुद्धा अमेरिकेने प्रयत्न केले होते आणि त्यामध्ये त्या प्लॅनमध्ये 28 पॉइंट्स होते. पण ऑब्वियस आहे की त्यावर युक्रेन त्यावेळेस मान्य नव्हता. आता त्या 28 पॉइंट पैकी फक्त पॉइंट्स किती ठेवलेले आहेत? फक्त 19च पॉइंट्स ठेवलेत. लक्षात ठेवा या आधी जो प्लॅन दिलेला होता त्यामध्ये 28 पॉइंट्स होते. तो युक्रेनने मान्य केलेला नव्हता पण आता 19 पॉइंट आहेत, थोडे ट्रिम केलेत, कमी केलेत आणि 19 पॉइंट पैकी कोर पॉइंट्स आहेत त्यावर मान्य केलंय. बरं कोणते पॉइंट्स आहेत जे मान्य केले कोणते नाही हे अजूनपर्यंत तर काही ऑफिशियली डिक्लेअर झालेलं नाहीये. पण जे पब्लिकमध्ये आहे, जे मीडियामध्ये आहे त्याबद्दलच आपण इथे डिस्कस करतोय. बघा काय आहे रिव्हिजन, म्हणजे हे 19 पॉइंट जे आहेत रिवाइज केल्यानंतर कोणकोणते आहेत? स्ट्रॉंग एम्फसिस ऑन युक्रेनियन सॉव्हरेनिटी अँड टेरिटोरियल इंटिग्रिटी. बघा आतापर्यंत काय तर रशियाने युक्रेनवर अटॅक केला आणि युक्रेनचा बराचसा भाग आहे. एकतर बघा की हा क्रिमिया हा 2014 मध्येच रशियाने काय तर हडप केलाय. मग आता आहे काय तर बघा की हे या बाजूला आहे काय तर हा रशियाचा भाग आहे. हा रशियाचा इथे भाग आहे. करेक्ट? आणि रशियाने हा एक त्यांचा भाग, हा एक भाग आणि हा एक भाग आणि हा एक भाग, म्हणजे हा एवढा जो भाग आहे तो काय तर आता हडप केलेला आहे. राईट? मग आता अशा वेळेस पुढे अजून हे शक्यता आहे की रशिया परत काय करेल तर इकडचा कोणता भाग आहे तो पण अटॅक करून तो पण हडप करू शकतोय. बरोबर? आणि म्हणून युक्रेनने हे म्हटलंय की युक्रेनची जी सॉव्हरेनिटी आहे, स्वायत्तता आहे, ते आणि टेरिटोरियल इंटिग्रिटी आहे, त्यावर जास्तीत जास्त भर दिलंय की ते कसे आम्हाला एन्श्योर करता येईल त्यावर जास्त भर दिलंय. नेक्स्ट आहे काय तर मॉडिफिकेशन टू पॉलिटिकल सेन्सिटिव्ह सच ॲज द ट्रूप्स कॅप्स. बघा काय म्हणतोय रशिया, हे म्हणतोय युक्रेनला की तुम्ही जे तुमचे जे सैनिक आहेत ते लिमिटेडच ठेवायचेत म्हणून. बरोबर? पण युक्रेन त्यावर सहजासहजी मान्य नाहीये.
मग हा पण मुद्दा इथे डिस्कस करण्यात आला, की किती ठेवायचेत आणि किती नाही ठेवायचेत. आता जर रशिया हे म्हणतोय युक्रेनला, की तुम्ही लिमिटेडच तेवढे सैनिक ठेवायचे, तर मग युक्रेनच्या सिक्युरिटीची गॅरंटी कोण घेणार? मग युक्रेन हे म्हणतोय, की आम्हाला नॅटोचा स्टेटस द्या, आम्हाला नॅटोमध्ये येऊ द्या. आता नॅटो काय? तर हा अमेरिकेचा गट आहे. त्यामध्ये जे कंट्रीज येतात, त्यांमध्ये एक मत असं आहे, की एका जरी देशावर अटॅक झाला, तरी पण असं कन्सिडर करायचंय, की सर्व देशांवर अटॅक झालाय आणि सगळेजण मिळून काय तर त्या देशाला मदतीला यायचंय. राईट? पण आता यासाठी रशिया मान्य करत नाहीये. रशिया मान्य करत नाहीये. राईट? मग अशा वेळेस नेमकं रशिया याला मान्य करत नाहीये. रशिया म्हणतोय की ट्रूप्स आहेत ते मर्यादित ठेवायचे. तर या सर्व मुद्द्यांवर काय ते डिस्कशन झाले आणि कशी सिक्युरिटी गॅरंटी युक्रेनला मिळेल याबद्दल डिस्कस झाले. कोणते मुद्दे बाकी राहिलेत अजून डिस्कस करण्याचे म्हणजे अनरिझॉल्व्ड राहिलेत यावर झेलसेंकी हे पर्सनली ट्रम्प यांना भेटतील. कारण आता ही जी मीटिंग होती ही तर जिनिव्हामध्ये झाली होती. प्रत्येक देशाचे जे ऑफिशियल्स होते ते तिथं भेटले होते. पण कोणत्याही देशाचे हे जे प्रेसिडेंट आहेत ते नाही भेटले. त्यामुळे आता झेलसेंकी काय करणार तर ट्रम्प यांना डायरेक्ट भेटतील आणि फायनल डिसिजन होईल की नेमका कोणता भाग आहे. कारण बघा इथं या नकाशामध्ये आपण बघितलं की हे जे 4 जे भाग आहेत ते तर रशियाने काय तर काबीज केलेले आहेत म्हणून. पण यातले काय हे सर्व भाग काय रशियाकडेच राहणार का? रशिया म्हणतो की आम्ही काबीज केले तो आमच्याकडेच राहणार. पण युक्रेन म्हणतो की नाही ते तर युक्रेनचा भाग आहे. मग नेमका कोणता भाग रशियाकडे राहणार, कोणता युक्रेनकडे राहणार हा अजूनपर्यंत डिसाईड झालेला नाहीये. तर ते डिसाईड व्हायचं बाकी आहे. तर तो हा झेलसिंकी आणि ट्रम्प यामध्ये डिस्कशन होईल. 1 टू 1 मीटिंग होईल आणि मग डिसाईड होणार. त्यासोबतच असे जे सिक्युरिटी आणि मिलिटरी रिलेटेड जे प्रॉब्लेम्स होते त्याबद्दल सुद्धा झेलसिंकी आणि ट्रम्प यामध्ये फायनल डिस्कशन होईल आणि ते मुद्दे आहेत ते सॉल्व्ह करण्यात येतील. बरं यावर रशियाचं पोझिशन काय? ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलंय, की हा जो रिवाइज प्लॅन आहे, आधी 28 पॉइंटचा होता, आता रिवाइज करून फक्त 19 राहिलेला आहे. 28 पॉइंटचा जो प्लॅन होता तो रशियाकडे गेलेला होता, पण त्यावेळेस युक्रेननंच मान्यता दिली नव्हती किंवा त्यांना ते मान्य नव्हतं. हा रिवाइज प्लॅन आहे, हा अजूनपर्यंत रशियापर्यंत गेलेला नाही किंवा रशियाने त्यावर काही होकार नकार काही दर्शवलेलं नाहीये. आता जशी हे जिनिव्हामध्ये मीटिंग झाली, रशियासोबत मीटिंग होणार कुठं तर आता अबुधाबीमध्ये मीटिंग होईल आणि फायनली रशियाचे काय विचार आहे तो तिथे सांगतील ते आणि मग हे युद्धविरामाकडे आपण म्हणू की जाण्याची शक्यता आहे. यामध्ये एक लक्षात ठेवा युरोपचा एक खूप मोठा रोल आहे. कारण शेवटी हे युरोप आहे. बघा हा जो मोठा जो भाग आहे हा ऐकायचा रशिया. हा इथं आहे युक्रेन आणि युक्रेन किंवा इतर जे देश आहेत हे सर्व युरोपचे भाग आहेत. आता जर रशिया युक्रेनवर अटॅक करून त्याचा काही एरिया काबीज करू शकतो, तर मग बाकी पण जे छोटे-छोटे देश आहेत त्यांना पण कुठेतरी भीती वाटत असेल, राइट? आणि म्हणून युरोप हे म्हणतोय, की यामध्ये युरोपचा सुद्धा रोल असायला पाहिजे आणि युरोपला सुद्धा कशी सिक्युरिटी देता येईल, युरोप सुद्धा कसा सिक्युअर होईल यातून, याचा सुद्धा विचार यातून करायला पाहिजे. कारण हे शक्यता आहे, की रशिया उद्या जाऊन काय तर कधी बेलारूस आहे, कधी फिनलँड आहे, कधी पोलंड आहे, कोणत्या तरी एरिया आहे कोणातरी देशाचा त्यावर तो अटॅक करू शकतो. आणि म्हणून युरोप म्हणतोय, की आम्हाला पण या मीटिंगमध्ये इन्व्हॉल्व करा आणि तसे ते मीटिंगमध्ये आहेत. पण यावर काहीतरी युरोपच्या सिक्युरिटी बद्दल सुद्धा इथे डिस्कस केल्या जात आहे. मुद्दा क्लिअर झाला असेल तुम्हाला आय होप. येस. सो इथून अपडेट घेत राहा नेहमी, की नेमकं आता ह्या पीस डीलच्या पुढे नेमकं काय होत आहे, है ना? की रशियाने पण मान्य केलेलं की नाही? युक्रेननं मान्य केलं तर कोणकोणते पॉइंट्स मान्य केले किंवा अजून कोणते काही पॉइंट्स आहेत जे सॉल्व्ह करायचे राहिलेले आहेत आणि फायनल युद्धविराम होतोय किंवा नाही होत आणि जर झालंच तर लक्षात ठेवा की या वर्षीची खूप मोठी एक जिओपॉलिटिकल न्यूज असणार आहे. कारण हा जो वॉर आहे, हा जो युद्ध आहे, हा बऱ्याच दिवसांपासून सुरू आहे. आय होप की हा मुद्दा तुमचा क्लिअर झाला असेल. माझा नंबर स्क्रीनवर आहे. सोबत या फाईलमध्ये मी Google फॉर्म सुद्धा शेअर करतोय. तिथं सुद्धा तुम्हाला बॅचची माहिती पूर्ण मिळेल. बेस्ट आहे की माझ्या नंबरला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा. तिथून पण मी डायरेक्ट तुम्हाला आपण 1 टू 1 कॉलवर किंवा WhatsAppला मेसेज केलं तरी पण चालेल. नेक्स्ट Facebookच्या सर्व सेशनचे अपडेट्स आहे तुम्हाला या टेलिग्रामला मिळेल आणि आपल्याकडे बॅच बघा की एम-पी-एस-सी राज्यसेवा आणि यू साठी आपल्याकडे यशोदे बॅच आहे ज्यामध्ये आपण बेसिक पासून सुरू करू एनसीईआरटी पासून आणि मग आन्सर रायटिंग पर्यंत जाणार. फर्स्ट ऑर मेंटरशिप सुद्धा इथं आहे आणि 18 बुक्स तिथे इथं तुम्हाला मिळत आहे. आपले प्रत्येक क्लासेस हे लाईव्ह प्लस अनलिमिटेड रेकॉर्डेड असतात. सोबत प्रत्येक बॅचवर ईएमआय फॅसिलिटी आणि भरपूर डिस्काउंट आहे ते अवेलेबल आहे. त्यासाठी डायरेक्ट काय करायचं तर माझा नंबर आहे त्यावर कॉन्टॅक्ट करा. किती फीस फायनल असणार आहे, किती ईएमआय दर महिन्याला भरावं लागेल सर्व आपण फोनवर आहे ते डिस्कस करता येईल. पण या यशोदे बॅच मध्ये बघा की 2026 साठी जर तुमचा सिरियस अटेम्प्ट असेल तर मी तरी तुम्हाला म्हणणार की गॅरंटीड सिलेक्शन प्रोग्राम आहे ते जॉईन करा. गॅरंटीड सिलेक्शन प्रोग्राम म्हणजे काय की आम्ही तुम्हाला गॅरंटी देतो तुमच्या सिलेक्शनची, नाही तर फीज रिफंड आहे आणि सिलेक्शन झालं तर तुम्हाला 1 लाखाचं कॅश प्राइज आहे.
पण ह्या बाबी सेकंडरी आहेत, इम्पॉर्टंट आहे तुमची पोस्ट. आणि हीच पोस्ट मिळवण्यासाठी हा प्लॅन केलेला आहे, की आम्ही खात्रीशीर आहो, पण तुम्ही आहात का? तुम्ही खरंच तेवढा अभ्यास करताय का? तुम्ही योग्य मार्गाने जाताय की नाही? आणि हे अचीव्ह करण्यासाठी म्हणून आपण मेंटॉरशिप प्रोग्राम आहे, ऑफलाईन मॉक टेस्ट आहे, तुम्हाला मॉडेल आन्सर्स आहेत, वीकली रिपोर्ट्स आहेत, असं सर्व आपण प्लॅन केलेलं आहे, ज्यातून आपल्याला रिझल्टकडे लवकरात लवकर आणि इझिली पोहोचता येईल. करेक्ट? सोबत मेची जर बॅच जॉईन करायची असेल, तर आपल्याकडे क्रॅश कोर्स सुद्धा आहे. यामध्ये तुमचे जे मेन्सचे छोटे छोटे विषय आहेत ते सुद्धा इथं कव्हर केले जाईल. आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस आहे, बाकी इतर सर्व विषय आहेत ते कव्हर केले जाणार. 2025 आणि मी म्हणणार की 2026 साठी सुद्धा चालेलच, कारण मुख्य परीक्षेचा अभ्यास करण्याची हीच खरी वेळ आहे. त्यासोबत ग्रुप बी ग्रुप सी ची पण बॅच आपल्याकडे आहे. त्या बॅचचे वैशिष्ट्य तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे. पण मी तुम्हाला म्हणणार की यशोदय बॅच ही बेस्ट बॅच आहे, कारण या बॅच मधून तुम्हाला वर्षातून 4 परीक्षा कॉन्फिडेंटली देऊ शकता तुम्ही. एमपीएससी राज्यसेवा, ग्रुप बी, ग्रुप सी आणि युपीएससी सुद्धा. कारण एमपीएससी राज्यसेवा सारखाच सिलेबस यूपीएससीचा आहे, सेम सिलेबस आहे. इव्हन इथं पण आपण एनसीआरटी पासूनच बेसिक पासून सुरू करतोय. सिलेबस सारखा आहे म्हणून आपण ही बॅच आहे, कंबाईन बॅच एमपीएससी आणि युपीएससी साठी आपण सुरू केलेली आहे. ऑल क्लिअर? चला तर नेक्स्ट सेशनला भेटूया. दिस इज ऑल फ्रॉम माय साइड. थँक्यू व्हेरी मच.